नमस्कार. नामविश्व या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. व्यवसायात वाढ होण्यासाठी काही सोप्या टिप्स आपण आता पाहणार आहोत. जर व्यवसायात प्रगती होत नसेल आणि सतत तोटा होत असेल तर यामागे वास्तुदोष हे देखील कारण असू शकते. वास्तूचे काही उपाय केल्यास व्यवसायात यश मिळू शकते. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी लोक अनेक गोष्टी लक्षात ठेवतात, परंतु तरीही अनेक वेळा व्यवसायात प्रगती होत नाही. अनेक वेळा खूप मेहनत करूनही व्यवसाय ठप्प होतो आणि आपण कष्ट करूनही तेवढा नफा मिळवू शकत नाही. यामागे वास्तुदोष हेही एक प्रमुख कारण असू शकते. वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्यामुळे व्यवसाय वाढतो. 1. व्यापार वृद्धी यंत्र. हिंदू धर्मात उपासनेत यंत्रांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे म्हटले जाते की यंत्रांची पूजा केल्याने सकारात्मक परिणाम होतो. त्यांची पूजा केल्याने आर्थिक परिस्थितीही मजबूत होते. जर तुम्हाला व्यवसायात यश मिळवायचे असेल तर तुम्ही व्यापार वृद्धीची यंत्राची पूजा करू शकता. वास्तुशास्त्रानुसार शुभ मुहूर्त पाहून त्याची स्थापना करा. त्याची रोज पूजा केल्यास व्यवसायात वृद्धी होईल. 2. गणपती. याशिवाय व्यवसायात ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तेथे गणपती व एकाक्षी श्रीफळाची स्थापना करून नियमानुसार उदबत्ती, दिवा वगैरे लावून पूजा करावी व आठवड्यातून एकदा मिठाई अर्पण करून प्रसाद वाटप करावा. कासव. वास्तुशास्त्रानुसार कार्यालयात धातूपासून बनवलेले कासव हे देखील ठेवणे फायदेशीर ठरते. कार्यालयात कासव ठेवल्याने आर्थिक लाभ आणि व्यवसायात यश मिळते. शिवाय प्रलंबित कामेही लवकर पूर्ण होऊ लागतात. रंग. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या कार्यालयात, दुकानात किंवा कारखान्यात पांढरा, क्रीम किंवा हलका रंग वापरू शकता. हे रंग सकारात्मकतेचे प्रवाह निर्माण करतात, जे प्रगतीसाठी उपयुक्त मानले जातात. तर हे आहेत व्यवसाय वृद्धीसाठी वापरले जाणारे उपाय. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.